सर, पावसाची सणसणीत सर आली. चालणं अशक्य झालं. एकटा असतो तर पळत सुटलो असतो. पण बरोबर मुलगी होती. साधं चालताना पण बुधू बुधू पडते अशी. तिला माझ्याबरोबर आणि माझ्याच वेगानं पळवणार कशी? पळवण्याचा विचार ज्या अर्थी मनात आला त्या अर्थी या बावळटानं ऐन पावसाळ्यात जवळ छत्री न बाळगण्याचा बावळटपणा केला असणार असं तुम्ही म्हणणार. आरोप मान्य. पण खूपदा मी विचार करतो की या मुंबईच्या पावसात जवळ छत्री असलेला माणूस एखाद्या बावळटासारखा चिंब भिजतो. पाऊसच तसला तरी छत्रीसाठी खर्च करण्याचा बावळटपणा करायचाच. त्यापेक्षा मी बरा. आरोपातून वाचलो नाही, पण छत्रीच्या खर्चातून वाचलो. बापू, मी भिजते. माझी मुलगी म्हणाली. घर जवळ आलं बेटा. नको, आपण थांबूया कुठंतरी. खरं तर थांबण्यात अर्थ नव्हता. तरी दोघं उभे राहिलो. पावसाचे थेंब आडोशात असूनही अंगावर पडत होते. समोर व्हिक्टोरियाच्या टपावर टॅक्सीच्या विंडस्क्रीनवर तडातडा आपटत होते. गुळगुळीत डांबरी रस्त्यावर असेच थेंब आपटत होते. रबरी चेंडूप्रमाणे उसळी घेऊन पुन्हा 4-5 इंच वर उडत होते. रस्त्याच्या सपाटीवर 3-4 इंच जाडीचा अशा थेंबांचा चकाकणारा गालीचा पसरल्याचा भास होता. शहरातल्या गुळगुळीत रस्त्यांचं हे वैभव आहे. तुम्ही बाहेर का थांबलात? आत या ना. मी वळून पाहिलं. आम्ही जिथं आडोशाला उभं होतो तिथल्याच इमारतीतला एक गृहस्थ खिडकीतून माझ्याकडे पाहत सांगत होता. असू दे, ठीक आहे. तुमची मुलगी भिजते ना, असं म्हणत त्यानं दार उघडलं. तरी मी पायरीवरच उभा होतो. तेवढ्यात आतून एक वयस्कर बाई बाहेर येत म्हणाली, कोण आहे रे? कोणी नाही. म्हणजे ओळखीचे नाहीत. पावसात भिजताहेत. आता घरात आले की होईल ओळख. बोलण्याची ही नवी रीत मला आगळी वाटली, आवडली. तोच ती बाई पुढं आली. तिनं माझ्याकडे आणि माझ्या मुलीकडे पाहिलं. नंतर ती म्हणाली, बाळ, ये ना आत. मी चमकलो. बाळ हे संबोधन माझ्या मुलीला नसून मला होतं. त्या संबोधनानं मला पटकन त्या घरात नेलं. घरातला तो गृहस्थ म्हणाला, आई, तुला सगळेच बाळ वाटतात. तसंच आहे. त्या धाकटीला मी बाळ म्हणाले तर तिचे ते बाबा तसेच राहतात. तेव्हा त्यांनाच बाळ म्हटलं की त्यात त्यांची मुलगी पण आली. काय रे, तुझी मुलगीच ना? मी चटकन मान हलवली. बाळ म्हणण्यापूर्वी त्यांना विचारशील तर खरं. त्याला विचारण्याची काही गरज नाही. माणूस कितीही मोठा झाला, अगदी गव्हर्नर झाला, तरी त्याला कुणीतरी आपल्याला बाळ म्हणावं असं वाटतंच. मी पाहतच राहिलो. त्याला बसायला दे. तो उभा आहे केव्हाचा. बाळ, तूही बस हं. आता हे बाळ माझ्या मुलीला उद्देशून होतं. मी अद्यापि उभा होतो. त्या गृहस्थानं, गृहस्थ कसला म्हणा, तेही बाळच, माझ्यासमोर आराम खुर्ची सरकवली. मी म्हणालो, पाऊस थांबेलच एवढ्यात. मुंबईचा पाऊस येतो न जातो. तेवढ्यात आमची मुलगी म्हणाली, बापू बसूया ना जरा वेळ. झालं. भूमीनं चाक गिळल्यावर काय करायचं? मी त्या आराम खुर्चीला काम दिलं. माझ्या समोरच्या स्टुलावर माझी मुलगी बसली. बाळ, तुझं नाव काय? त्या बाईंचा प्रश्न अर्थात माझ्या मुलीला. मला नावच नव्हतं. मी बाळ. माझ्या मुलीला मात्र त्या घरी नाव होतं. स्वाती वसंत काळे. आमच्या मुलीनं खणखणीत उत्तर दिलं. स्वाती का? छान आहे. पडतील स्वाती तर पिकतील मोती असं म्हणतात. आई गं, मी आता क्लासला जातो बरं. मला आता उशीर होतोय, तो गृहस्थ म्हणाला. जा बाबा, तुझंही बरोबर आहे. बाय, येतो मी. क्लासला जायचंय म्हणून निघालोय. तुम्ही मात्र पाऊस पुरता थांबल्याशिवाय जाऊ नका, असं म्हणत तो प्राणी निघून गेला. खोलीत आता मी, स्वाती शिवाय त्या मुलाची आई. तेवढ्यात रडण्याचा आवाज आला. अच्छा, म्हणजे त्या वास्तूत आणखी एक जीव आहे तर. मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. पलंगावर पांघरुणात लपेटलेलं एक मूल होतं. रडता रडता ते मूल दादा करून हाक मारू लागलं. शब्द स्पष्ट होता, म्हणजे वर्ष सव्वा वर्षाचा असणार. त्या बाई कामात असणार. मी स्वातीला खूण केली. स्वाती हौसेनं पुढं झाली. स्वातीला पाहिल्यावर मूल रडायचं थांबलं, पण त्याचा दादाचा जप काही थांबेना. तोच बाई बाहेर आल्या.
त्या मुलाला उचलून घेत त्या म्हणाल्या, "आता या आमच्या नातवाला मी त्याचे दादा कसे आणि कुठून आणून देणार?" प्रश्न मलाच होता तो. दादा कोण? याचे वडील, आमचे जावई. आमची मुलगी नोकरी करते, त्याशिवाय जाऊया ना नोकरी. आई-वडील बाहेर. आता येतील ना? छे, ती दोघं राहतात कांदिवलीला. शनिवार रविवार येतात मुलाला भेटायला. आता हा एवढासा जीव 5 दिवस नाव काढत नाही आई-वडिलांचं. पण त्याला शनिवार उगवला की समजतं. सकाळपासून आई दादाचा जप सुरू होतो. या रविवारी दोघंही येऊ शकली नाहीत. याच्या अंगात सकाळपासून थोडी कसर आहे. कसं करायचं सांगा? त्यानं तसंच काही काम निघालं असणार. या मुंबईत केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. काम-बीम काही नाही हो. दोघं जायची होती ट्रिपला. एरवी नोकरीत जखडलेली असतात ना. प्रत्येकाला कामं आहेत. मीच काय ती रिकामटेकडी आहे. संसार करायला चांगली धडधाकड आहे. ही यांची प्रेमं नडली आम्हाला, दुसरं काही नाही. त्या बाईचा स्वर हळूहळू चिडका होऊ लागला. तिच्या बोलण्याचा वेग आणि पट्टी वाढू लागली. तिला भराभरा काही काही बोलायचं होतं. मी त्या बाईकडे पाहतच राहिलो. माझी नजर ओळखून ती म्हणाली, "आमची चूक आहे सगळी. आता त्रागा करून घेण्यात काय अर्थ आहे? तारीला तेव्हाच बजवायला हवं होतं आम्ही, की प्रेम वगैरे काही जाणत नाही आम्ही. उत्तम स्थळ सांगून आलं, त्याच्याशीच लग्न व्हायला हवं म्हणून. पण तारीनं डोळ्यात पाणी आणलं आणि आम्ही विरघळलो. तुमचा प्रेम लग्नावर राग दिसतोय बराच." "माझा प्रेमविवाहापेक्षा प्रेम संसारावर जास्त विश्वास आहे." "वाह, वाह!" न राहून मी दाद दिली. हुरूप येऊन ती पुढे म्हणाली, "प्रेम लग्न करूनही माणसं अशी चिडचिडल्यासारखी दिसतात, कारण हेच त्यांचं. त्यांचं प्रेमभंग झालं की जास्तीत जास्त फटका त्यांना बसतो. पण यशस्वी झालं तर मात्र पुष्कळदा इतरांना फटके बसतात." "म्हणजे कसं म्हणता?" "आमच्या तारेचं उदाहरण घ्या ना. तिचा आत्ता इथं फोटो नाही, नाहीतर कशी देखणी आहे हो पोर, ते तुम्हाला कळलं असतं. तिच्या सौंदर्यावरच एका मोठ्या घरचं स्थळ सांगून आलं होतं. पण यांचं प्रेम नडलं. चांगली मोटारीतून हिंडली असती तर आता बसली करत नोकरी. त्या लोकलला लोंबकळत. पैसा पुरत नाही. काय करते बिचारी? कांदिवलीला ब्लॉक घेतलाय. भाडं भरायला हवं 20 वर्ष. सगळं तारुण्य ओतायचं लोकलच्या डब्यात आणि ऑफिसच्या खोक्यात. तिची पोरं मग सांभाळायची आम्ही. म्हणून म्हणाले त्यांचं प्रेम बेतलं आमच्यावर." तेवढ्यात ते मूल पुन्हा दादा म्हणून रडायला लागलं. बाई पुन्हा आत गेल्या. नातवासाठी काहीतरी वाटीत घेऊन आल्या. दोन्ही हात जमिनीवर टेकत त्या बसल्या. त्यांच्या हातातली दुसरी वाटी त्यांनी स्वातीसमोर ठेवली. "मलाही आता नाचानाच होत नाही रे. कोणी सांभाळायला मिळत नाही का?" "नाही मिळत. तशी गरज पण नाही. विनायक त्याला सारखा घेऊन असतो. पण केव्हा केव्हा तोही चिडतो." "विनायक म्हणजे?" "माझा मोठा मुलगा. मगाशी क्लासला गेला तो विजय. विना त्याच्यापेक्षा मोठा." "आता कुठे गेलेत?" बाई थोड्या चिडून म्हणाल्या, "गेलाय मुली पाहायला." तेवढ्यात मागचं दार वाजलं. बाई उठून आत आल्या. कुणीतरी शेजारची व्यक्ती कसलं तरी भांडं घेऊन आली. 1-2 वाक्यांची त्या दोघीत देवाणघेवाण झाली. दार लोटून बाई पुन्हा बाहेर आल्या. त्यांचा चेहरा आता कमालीचा शांत दिसत होता. इतकंच नव्हे तर त्या प्रसन्नपणे हसल्या. कपाळावरचं जाळं दिसेनासं झालं. वन मॅन शो करणाऱ्या माणसानं क्षणार्धात भाव बदलावेत, तसं मला वाटलं. त्यांनी पुन्हा विनायकबद्दल पण एकदम शांतपणे सांगायला आरंभ केला. "आमच्या विनाचा हा नेहमीचा कार्यक्रम आहे. चौपाटीवर जायचं, मनसोक्तपणे मुली पाहायच्या आणि यायचं. यावर काही बोलावं असं माझ्याजवळ काहीही नव्हतं. पण विनायकच्या वतीनं जणू काही समर्थन करणं आवश्यक आहे, असं वाटून बाई पुढे म्हणाल्या, "त्याचं खरं तर लग्नाचं वय झालं आहे. पण बहिणीचं मूल सांभाळावं लागतंय. तोपर्यंत तो लग्न करायचं नाही म्हणतो. त्याचं काही चूक नाही त्यात. केव्हा तरी भडकतो मग. एरवी त्याच्या जीवावरच मी तारीला मूल सांभाळीन म्हणाले. विनायक जीवापाड सांभाळतोही. पण फिरला की फिरला. मग जातो चौपाटीवर, पाहतो 100-200 पोरी आणि येतो परत." मी हसलो. बाई पण मनापासून हसल्या. मग त्या समजुतीनं म्हणाल्या, "मुली पाहणं हा पुरुषांचा स्थायी स्वभावच आहे. मुली, स्त्रिया पाहणं हा त्यांचा धर्म आहे. ही भावना जोवर जागती आहे तोवर पुरुष हा पुरुष आहे. आता विनाचे वडील, तसं वय झालेलं, पण असे या खिडकीजवळ उभे राहिले की गुंग व्हायचे. मोठ्या प्रसन्नतेनं रस्त्यावरच्या बायका पाहत राहायचे. ते तर पुरुषच. पण तुला सांगते, 1-2दा मी पण त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिले. रस्त्यावरून जाणाऱ्या पोरींकडे त्यांच्या म्हणजे पुरुषांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा बायांकडे पागल होऊन पाहणारे पुरुष मला पागल वाटेनासे झाले. इथं मी खूपच हसलो. मीही मग मोकळा झालो. बाहेर पाऊस कोसळतच होता. इथं या बाईंचे निरनिराळे विचार कोसळत होते. मी पावसात भिजायचो, तो इथं आत या वर्षावात भिजत होतो. मी म्हणालो, "एकदा आमच्या बायकोला तुम्ही तुमचे हे विचार ऐकवा म्हणजे बरं होईल." "नाही, नाही, त्याचा उपयोग व्हायचा नाही. तरुणपणात बेटा अहंकार असतो. आपली तुलना इतरांबरोबर होता कामा नये असं वाटतं. त्यात काही गैर नाही. माझ्या तरुणपणात माझ्या नवऱ्याला मी काय कमी छळलं? हे सध्याचे विचार म्हातारपणामुळे आलेले आहेत." स्वतःच्या रूपाचा अहंकार जळाला तेव्हा इतर सौंदर्य दिसायला लागलं. रस्त्यावरच्या मुली पाहण्याचा मलाच आता छंद वाटू लागला आहे. चित्रासारख्या राहतात. बेभान करण्याचं तंत्र बरोबर शिकले आहेत पोरट्या. आम्हीच त्या मानानं फार मागासलेल्या राहिलो. विनायकचे वडील फार फार रसिक होते. पण जन्मभर आमचं हे एकमेव नऊवारीतलं रूप त्यांना मी दाखवत राहिले. रसिक होते. होते या क्रियापदाला मी चमकलो. बाईंकडे पाहिलं. बाई ओळखून म्हणाल्या, "3च महिन्यांपूर्वी गेले सगळ्यांना सोडून." वाटीतला पदार्थ संपला असावा. बाईंचा नातू पुन्हा कुरकुर करू लागला. बाईंनी त्याला आता मांडीवर घेऊन थोपटायला सुरुवात केली. त्या गप्प झाल्या आणि मला उगीचच वाटायला लागलं, की हे सगळं कुटुंब आपल्या पूर्ण ओळखीचं आहे. बाईंच्या यजमानांना पण आपण पाहिलेलं आहे. मला त्या गृहस्थाचं अस्तित्व एकाएकी जाणवायला लागलं. खिडकीपाशी ते कसे उभे राहत असतील ते दिसू लागलं. नातवाशी कसे खेळत असतील हेही जाणवायला लागलं. पण त्याच वेळी असं वाटू लागलं, की ही बाई ज्या तऱ्हेनं आता नातवासाठी खस्ता काढत आहे, तशा त्या आजोबांनी काढल्या असत्या का? पुरुष, त्यातल्या त्यात म्हातारे जास्तच अलिप्त असतात. वरवर कौतुक करणारे असतात. आजोबांऐवजी जरी बाई गेली असती, तर या मुलाची आबाळ झाली असती. अरे पण हो, मग त्या तारीनं आपलं मूल इथं ठेवलंच नसतं. विनायकचे वडील कशामुळे गेले असतील? हॉस्पिटलमध्ये गेले असतील की घरीच? कोणी सांगावं? या आरामखुर्चीत बसल्या बसल्या पण गेले असतील. मी विचारलं, "विनायकचे वडील कशानं गेले?" "अगदी चालता बोलता गेले. दुपारचं जेवण झालं. हात धुवून बाहेर आले. नेहमीप्रमाणे त्यांना बडीशेप द्यायची म्हणून बाटली घेऊन बाहेर आले, तर हे गेलेले. आत्ता तू जसा आरामखुर्चीत बसला आहेस, त्यातच ते बसले होते. त्याच अवस्थेत गेले." मी टरकलो. मला त्या खुर्चीत बसवेना. ताबडतोब उठलेलं पण बरं दिसणार नव्हतं. खुर्चीतून उठायला काहीतरी निमित्त हवं होतं. "त्यांचा एखादा फोटो आहे का हो?" "आहे ना. टेबलावरचा फोटो त्यांचाच आहे." फोटो पाहण्याच्या निमित्तानं मी आरामखुर्ची सोडली. टेबलावरची फ्रेम मी हातात घेतली. त्यात एक उमदा तरुण स्वतःवरच खुश होऊन उभा होता. त्या फोटोखाली नवल म्हणजे फक्त जन्मतारीख होती. खात्री पटवून घेण्यासाठी मी विचारले, "हा? तोच, तोच. कसा आहे?" "छानच आहे." "कोणत्या वेळचा असेल? ओळखतोस?" "कठीण आहे," मी प्रांजलपणे म्हणालो. "मलाही सांगता यायचं नाही. कारण एखाद्या माणसाचा आपल्या मनावर ठसा नक्की केव्हा उमटला हे सांगता येत नाही. तसंच झालंय माझं. पण हा जो फोटो आहे ना, तो माझ्या मनात त्यांचा जो ठसा आहे, त्याचा आहे. यात शंका नाही." बाहेर पावसाची आणखी जोरदार सर आली. खिडकीतून पाणी यायला लागलं. मी ती बंद केली. आमच्या विनानं त्यांचा अगदी अलीकडचा, याच आरामखुर्चीतला नातवाबरोबर काढलेला फोटो आणला होता मोठा करून. जन्म, निधन तारखेसहित. मी नाही तो लावू दिला. माझ्या मनात त्यांचं जे चित्र आहे तेवढंच मी त्यांचं रूप जाणते. आणि आपल्या मनात आपल्या आवडत्या माणसाचं जे चित्र उमटलेलं असतं, त्या चित्राला फक्त जन्म असतो, त्याला मृत्यू नसतोच. मांडीवर झोपलेल्या नातवाला गादीवर झोपवून बाई आत गेल्या. समोरच्या फोटोखाली फक्त जन्मतारीख का होती हे समजलं. पुन्हा विषय निघाला, रंगला. बाई उफाळत होत्या, पण त्यांच्या त्याच शांत होत होत्या. मधूनच प्रक्षोभ व्हायचा, पण पुन्हा त्या नॉर्मलला यायच्या. मी मध्येच म्हणालो, "तुम्ही हे सगळं जावयाला, मुलीला सांगायला हवं. मग या नातवाची मी जी सेवा करते आहे, त्यावर त्या क्षणी पाणी पडेल." माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात. "तुम्ही किती काळ सोसणार?" "झेपेल तोवर." मला रक्तदाबाचा विकार आहे. माझा प्रक्षोभ होतो. पण शांत हो असं सांगायला कोणी राहिलं नाही, म्हणून माझी मीच लगेच शांत होते. त्या फोटोकडे पाहत बसते. आता रस्त्यावरच्या मुली नाही बघत.
त्यांच्याबरोबर मजा होती. आता फोटो पाहत राहते. बाहेरची सर थांबली. खूप वेळ गेला असावा असं वाटलं, पण फक्त 20च मिनिटं झाली होती. खिडकी उघडली. दार पण उघडलं. मी नमस्कार करून निरोप घेणार तोच त्या म्हणाल्या, "2 मिनिटं थांब. तुला हे सगळं का सांगितलं सांगू?" मी मान हलवली. "तुझा माझा काहीच संबंध नाही म्हणून." नातं नाही म्हणून. स्वतःच्या क्षुल्लक फायद्यासाठी नातेवाईक लावालाव्या करतात, अगदी वचन देऊनही. पण तुझा माझ्याशी, माझ्या नातेवाईकांशी कोणताच संबंध नाही. तरीसुद्धा मनातली मळमळ मला एकदा ओकायची होती. देवावर माझा विश्वास नाही. इतर बायकांप्रमाणे त्राग्यानं मला स्वतःशीच बोलायला आवडत नाही. म्हणून तुला सांगितलं. चालत्या बोलत्या माणसाजवळ मन रितं करायला आवडतं. तुझ्याकडून वचन न मागता मी सगळं बोलले. आत्ता बरं वाटतंय. मध्ये बरेच दिवस लोटले. आषाढ गेला, श्रावण गेला, भाद्रपद अर्धा अधिक संपत आला. अशाच एका संध्याकाळी बसमधून घरी येत होतो. मागच्याच बाकावरची एक नोकरीवाली तावातावानं मोठ्यांदा सांगत होती. असं वाटतं कसली तरी दिव्यशक्ती तात्पुरती मिळावी, सूक्ष्म देह धारण करून घरी जावं आणि आपलं मूल आपल्या घरी कसं राहतं आपल्या आईजवळ हे पाहावं. आईला नातवाचा त्रास होतो का? या वयात काम झेपतं की नाही? हे सगळं आपण अदृश्य होऊन पाहावं. नोकरीत लक्ष लागत नाही. वाटलं पटकन मागं वळून आपण याचं उत्तर द्यावं. आपला काही संबंध नाही कुणाशी, हेच आपलं क्वालिफिकेशन. आपण काही कमी सांगणार नाही, जास्तीचं रंगवणार पण नाही. ही मागची बाई तारी असो नाहीतर आणखी कुणी असो. व्यथा एक, कथा एकच. तोच प्रश्न, तेच उत्तर. पण पुन्हा वाटलं नको, त्या बाईला न दिलेलं वचन मोडता कामा नये. ती कोणी, कुणाची तरी तारीच. सगळं सगळं सांगत होती. तेवढ्यात पावसाची एकसर अपेक्षा नसताना आली. बसच्या खिडक्या घाईघाईनं बंद करता करता माझ्या शेजारचा गृहस्थ म्हणाला, "अर्धा भाद्रपद गेला तरी पाऊस आहेच. आता वेळी अवेळी सर का येते, हे कसं सांगायचं?"